सकाळी होतो झोपेन, आला ओमकारचा फोन. ओमकार बोलतो चल सिद्धिविनायकला जाऊ. मला चल मग, बापाने बोलवलं तर जायचं. फटाफट आवरला, ट्रेन पकडली आणि चाललो सिद्धिविनायकला. इकडं आलो तर बघतो बाबा आवरी मोठी लाईन. आता या लाईनीत आम्ही थांबायचा की नाही थांबायचा, याला बोललो चल, तो नको बोलतो लाईनशीच जाऊ. इकडं मागं बी लाईन झाले, पुढं बी लाईन झाले आणि आवरी गर्दी. का आवरी गर्दी बघून आम्हाला बोललो आता आवऱ्या गर्दीनं आमचा नंबर केव्हा यायचा. पण नंबर आला तर बघू बोललो. मागच्या पण लाईन झाले, गाड्या पण हळू येतात. आता कधी येईल तेव्हा नंबर तर बघू ना. फायनली भेटली गाडी ना, ओमकार बसला मागं ना. आम्ही निघलो, आता चाललो बापाच्या दर्शनाला. इथं आलो कबूतरखाना बघायला. बाबा त्या कबूतरखाना बंद झाला. आता ती कबूतर कुठे गेली ते कमेंट करा ना. आलो इकडं फायनली सिद्धिविनायकला बाप्पाचं दर्शन घ्यायला. गर्दी तर जाम होती. ओमकार शेठ चालला पुढं माझ्या. आता पुढं जाऊन तरी काय करणार आहे, गर्दी तर आहे तर बघू. अरे बाबा इथं आवरे गर्दी बोलून फायदा नाही ना. कसं बसं जायचा त्या बोललो बघू आता जाऊ आतमध्ये एकदाशी, मग नंतर बघू ना. सगळं सामान घेतलं ओमकार शेठ इकडे ना. लाईन लागायची सुरुवात झालेली बाहेरूनच, बाहेरच्याच लाईन लागलेली. आता बघू ना. ओमकारचं म्हणणं आहे का धुवायला आले 2026 वर्ष चांगलं जाण्यासाठी. असं म्हणणं आहे ओमकारचं. ऐकलं असेल तुम्ही ओमकारचं म्हणणं. पण लय गर्दी म्हणजे लय खूपच गर्दी होती. तर दर्शन आता कधी होईल त्याचे काय गॅरंटीच नव्हती. तर बोललो आता बघू केव्हा दर्शन होतं ना. मंदिरात तर आलतो, थांबता होता, दर्शन तर घ्यायचंच होता. ओमकार वरडत होता गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. पावल पावल जे तुला देव, पावल जे 2026 तुझाच आहे जे, पावल तुला देव. आलो मंदिरात, नंबर आलेला. आता 10 मिनटात दर्शन होईल वाटला, तिथं पण अर्धा तास लागला. आता काय करायचं. फायनली फोटो काढत होते रास लोक, तर लोक इवलत होती फोटो काढून दे, फोटो काढून दे. पण ते काय फोटो काढून देत नाही. मग ते आता बघू त्या कशा फोटो काढतात. ती बघ कशी फोटो काढतं. बाबा मी फोटो काढायला घेतला नाही, या आला मधीत. आता याच्या टाकल्याचा फोटो काढू तर या आला मधीत, तर करणार. ठीक आहे, आम्हाला फोटो काढायचा चान्स नाही दिला. दर्शन घेऊन निघलो बाहेर ना. शेवटी मस्त बाप्पाचं दर्शन झालं आम्हाला. ओमकारला पण दर्शन झालं मस्त ना. निघलो बाहेर आणि 3 तास वेट केल्याच्यानंतर दर्शन झाला ना. निघलो बाहेर, मग आलो इकडं बाहेर. तर इथं प्रसाद घ्यायचा ओमकार बोलतो, तर त्या प्रसादासाठी पण लाईन. आता तो ओमकार परत लाईनीत. सकाळपासनं नुसता लाईन 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 लाईन. आवरी लाईन तर कोणा मारली पण नव्हती. त्यावर इथं लाईनीला प्रसादाला ना दर्शनाला उभं राहिलं. ओमकारने केला हाय ना, बोललं चला